आज आपण बनवणार आहोत गव्हाची पिठाची बर्फी. हे बघा, किती छान बर्फी तयार झाली. असं वाटतं आपण ही घरी बनवलीच नाही. बघता क्षणी असं विश्वासच बसत नाही, की एवढी सुंदर बर्फी आपण घरी बनवू शकतो. असं वाटतं कुठून तरी आपण पार्सल घेऊन आलो आहोत. ही बर्फी अतिशय पौष्टिक आहे शरीरासाठी, कारण की आपण यामध्ये गव्हाचं पीठ आणि गूळ वापरणार आहोत. शरीरासाठी मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ पचायला सोपं असतं आणि साखरेपेक्षा गूळ चांगला पौष्टिक असतो. त्यामुळे आज आपण दोन्ही साहित्यापासून ही बर्फी बनवणार आहोत. यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा खवा किंवा मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क वापरणार नाही. तुम्ही बघू शकता ती छान दाणेदार बर्फी तयार झाली. आता मी तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवते. हे बघा, किती छान टेक्स्चर आहे बर्फीचं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमांत कोमल रेसिपी चॅनलमध्ये. रेसिपी तर तुम्हाला कळालीच आहे. त्यामुळे आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी आपण साहित्य बघूया. गव्हाच्या पिठाची बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य. इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं. हे तेच पीठ आहे ज्यापासून आपण पोळ्या बनवतो. इथे आपल्याला वेगळं पीठ आणायची गरज नाही. रेग्युलर पोळ्याचं पीठ घ्यायचं. त्यासाठी मेजरमेंटच्या कपनं मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं. तुम्हाला हवं असेल तुम्ही 1 कप बेसन आणि 1 कप गव्हाचं पीठ असं घेऊन पण ही बर्फी बनवू शकतात. पण इथे मी स्पेशली 2 कप गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 1.5 कप गूळ. इथे गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही इथे पिठी साखर पण घेऊ शकता. त्यानंतर अर्धा कप साजूक तूप, 1 चम्मच इलायची पावडर, चॉप केलेला पिस्ता. गव्हाच्या पिठाची बर्फी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. इथे सुरुवातीला कढईमध्ये तूप ॲड करायची गरज नाही. आपण नॉर्मल ड्राय रोस्ट करून घेणार आहोत 5 ते 6 मिनिटासाठी पीठ. त्यानंतर आपण तूप ॲड करणार आहोत. आता आपण कढई गरम झाली, की यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करून घेऊया. इथे आपल्याला गव्हाचं पीठ खूप जास्त डार्क कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं नाही. त्यासाठी सतत पीठ हलवून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं आणि जळत पण नाही. इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. हाय फ्लेमवर अजिबात पीठ भाजून घ्यायचं नाही. त्याच्याने पीठ जळतं आणि ते जसं पाहिजे तसं भाजलं जात नाही. त्यामुळे बर्फीची टेस्ट पूर्णपणे चेंज होते. इथे मी सतत हलवून पीठ चांगलं भाजून घेतलं, पण अजून इथे आपलं पूर्णपणे पीठ भाजलेलं नाही. त्यामध्ये जो कच्चा वास असतो तो फक्त निघून गेला. आता यामध्ये आपण तूप ॲड करून घेणार आहोत. म्हणजे पीठ अजून जास्त खमंग भाजलं जाईल. आता या स्टेजला आपण साजूक तूप ॲड करून घेऊया. आता आपण तुपामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून घेणार आहोत. आता इथे गव्हाचं पीठ मी चांगलं भाजून घेतलं. त्यामधून खूप छान खमंग वास यायला सुरुवात झाली. इथे गव्हाच्या पिठाचा कलर पण चेंज झाला. सुरुवातीपासून तर आतापर्यंत 20 ते 25 मिनिटं लागलेली आहे मला पीठ भाजवण्यासाठी. कारण की एकदम लो फ्लेमवर मी पीठ भाजून घेतलं. इथे आपण भाजून घेतलेल्या गव्हाच्या पिठामध्ये आपण गूळ ॲड करून घेणार आहोत. आता आपण गव्हाच्या पिठामध्ये गूळ चांगला मिक्स करून घेऊया. जोपर्यंत गूळ पूर्णपणे मेल्ट होत नाही गव्हाच्या पिठामध्ये, तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे. हे बघा गव्हाच्या पिठामध्ये गूळ पूर्णपणे मेल्ट झाला. आता आपण मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी थोडंसं दूध ॲड करून घेणार आहोत. इथे दूध ॲड करताना आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे बर्फी 1 महिना तरी टिकते. थंड दूध अजिबात ॲड करून घ्यायचं नाही. इथे आपल्याला 2 ते 3 टेबलस्पूनच दूध ॲड करून घ्यायचं आहे. आता आपण मिश्रण एकजीव करून घेऊया. दूध ॲड केल्यामुळे मिश्रणाला छान बाइंडिंग आली. आता यामध्ये आपण इलायची पावडर ॲड करून घेऊया. इलायची पावडर पण चांगली मिक्स करून घेऊया मिश्रणामध्ये. आता इथे बर्फीचं मिश्रण चांगलं तयार झालं. इथे इलायची पावडर पण चांगली मिक्स करून घेतली मी मिश्रणामध्ये. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया. आता आपण बर्फीचं मिश्रण सेट करून घेऊया. त्यासाठी एका प्लेटमध्ये मी बटर पेपर लावून घेतला. आता यामध्ये आपण मिश्रण ट्रान्सफर करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे मी बर्फीचं मिश्रण प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलं. इथे आपल्याला गव्हाच्या पिठाच्या बर्फीचं मिश्रण चांगलं पसरवून घ्यायचं आहे. त्यासाठी स्पॅच्युलाच्या सहाय्याने मिश्रण स्प्रेड करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या सहाय्याने मिश्रण स्प्रेड करून घेतलं. आता यावर आपण चॉप केलेले पिस्ता ॲड करून घेऊया गार्निशिंगसाठी. ते पिस्ता आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रणावर तो चांगला सेट होईल.
आता इथे गव्हाच्या पिठाच्या बर्फीच्या मिश्रणावर मी पिस्ता टाकून घेतला होता. पिस्ता चांगला सेट करून घेतला. स्पॅच्युलाच्या साहाय्याने त्याला प्रेस करून घेतलं. आता आपण हे मिश्रण असंच ठेवणार आहोत 1 तासासाठी. म्हणजे ते थंड होईल आणि चांगलं सेट होईल. त्यानंतरच आपल्याला बर्फीच्या आकारचे पीस कट करून घ्यायचे आहे. आता इथे गव्हाच्या पिठाच्या बर्फीचं मिश्रण चांगलं सेट झालं. तुम्ही बघू शकता. इथे मी फ्रिजमध्ये ठेवलं नव्हतं. जर लवकर सेट करायचं असेल तर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता हे मिश्रण. आता आपण बर्फीचे पीस कट करून घेऊया. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे पीस कट करून घेऊ शकता. आता इथे मिश्रणाला उभे कट मारून घेतले. आता आपण याला आडवे कट मारून घेऊया. म्हणजे बर्फीला चांगला आकार येईल. आता इथे बर्फी कट करून घेतली मी. आता मी तुम्हाला दाखवते. आपली बर्फी किती छान सेट झाली. हे बघा, किती छान बर्फी सेट झालेली आहे. ही बर्फी बघून वाटत सुद्धा नाही आपण गव्हाच्या पिठापासून बनवली. तुम्ही रंग आणि टेक्स्चर बघू शकता. किती छान आहे. तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल अशी आपली बर्फी तयार झाली. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी हलवाई स्टाईल गव्हाच्या पिठाची बर्फी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील.